सबस्क्राईब करा इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 2री गणित पाठ्यपुस्तक पान क्रमांक 38। चला पटापट सगळ्यांनी गणिताचं पुस्तक उघडायचं आहे, पेन्सिल हातामध्ये घ्यायची आहे। व्हेरी गुड। काय आहे रे पाठाचं नाव पहा, संख्येचे शेजारी। आपले जसे शेजारी राहतात ना दोन्ही बाजूला, तसे संख्येच्या पण शेजारी राहतात बरं का। त्यांची नावं काय असतात, लगतची मागची व पुढची संख्या। म्हणजे मागची संख्या आणि पुढची संख्या हे संख्येच्या शेजारी राहतात, शेजारी आहेत। समजले सगळ्यांना? चला पाहूया संख्या रेषा कशी असते। संख्या रेषा अशी असते पहा, एका रेषेवर डाव्या बाजूला 0 हे दिसते का, 0 तुम्हाला बरोबर, 0 या संख्येची खूण असते आणि तिथून सोयीचं अंतर घेऊन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा संख्या हव्या तेवढ्या लिहिलेल्या असतात। ह्याला म्हणायचं संख्या रेषा। आता या संख्या रेषेचा कोणताही एक भाग आपण पाहायचा। आता आपण काय पाहूया, याच्यातला हाच भाग पाहूया 0 ते 7, ठीक आहे। आणि त्याच्यातली एक कोणती तरी संख्या घेऊया। कोणती संख्या घ्यायची, चला सांगा पटापट। चला ठीक आहे, आपण 4 ही संख्या घेऊया। कोणती संख्या घेतली, 4। आता या 4 या संख्येच्या लगत, लगत म्हणजे जवळ, लगत म्हणजे जवळ, जवळ मागची संख्या, माग म्हणजे कुठे जायचं, डाव्या बाजूला। कुठे जायचं, डाव्या बाजूला। ही संख्येची डावी बाजू आहे, ठीक आहे, डाव्या बाजूला। लगत 4 या संख्येच्या लगत पाठीमागे कोणता अंक आहे, 3 हा अंक आहे। कोणता अंक आहे, 3, ठीक आहे। म्हणजे आपल्याला 4 या संख्येच्या लगत मागची संख्या मिळाली 3, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचंय, लगतची पुढची संख्या पाहिजे। कोणती पाहिजे, पुढची। मग लगत पुढे 4 च्या पुढे आपण गेलो उजव्या बाजूला, तर आपल्याला कोणता अंक मिळाला, बरोबर कोणता अंक मिळाला, 5 हा अंक मिळाला। मग बघा आपल्याला सापडले 4 चे शेजारी। लगत पाठीमागे 3 अंक, लगत पुढे 5, ओके। आणखीन एक उदाहरण पाहूया। या ठिकाणी आहे बघा संख्यापट्टीचा भाग, 22 23 24 25 26 27। याच्यातला आपण 23 ही संख्या घेऊया। कोणती संख्या घेतली, 23। मग 23 च्या लगत मागची संख्या, मागे म्हणजे इकडे जायचं पाठीमागे डाव्या बाजूला, कोणती आहे रे, 22 आहे। आणि लगतची पुढची संख्या कोणती आहे, 24 आहे। कोणत्या दोन संख्या मिळाल्या आपल्याला, 22 आणि 24, ओके। लगतची मागची संख्या 22, लगतची पुढची संख्या 24। पहा या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवलेले आहे, 23 या अंकाच्या लगतची मागची संख्या 22 आणि लगतची पुढची संख्या 24। काय लक्षात येते रे या सगळ्यामध्ये आपल्या, की कोणत्याही संख्येच्या डावीकडची म्हणजेच लगतची मागची संख्या ही 1 ने कमी आहे। बघा 23 पेक्षा 22 1 न कमी आहे, 4 पेक्षा 3 1 न कमी आहे। आणि उजवीकडची म्हणजे लगतची पुढची संख्या, 23 च्या पुढची संख्या 24, ही 23 पेक्षा काय आहे, 1 ने मोठी आहे। येते लक्षात? म्हणजेच मागची संख्या 1 ने कमी, पुढची संख्या 1 ने जास्त। बघा इथे 4 अंक आपण घेतला होता, 4 च्या लगतची मागची संख्या 3, 1 ने कमी, 3 हा 4 पेक्षा 1 ने लहान आहे, बरोबर। आणि 4 च्या पुढची संख्या 5 लगतची, 5 हे 4 पेक्षा काय आहेत, 1 ने मोठे आहेत। समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड। चला मग आपण अभ्यास करूया थोडासा याच्यावरचा।
आता इथे तुम्हाला संख्या दिली आहे 5वर 4 54, हो की नाही? 54च्या लगतची मागची संख्या कोणती येते रे? बरोबर 5.3 एकक 53. लगतची पुढची संख्या कोणती येते? 5.5 एकक 55. बरोबर. 37च्या लगतची मागची संख्या 3.6 एकक 36 आणि 37च्या पुढील लगतची संख्या 3.8 एकक 38. समजलं? 50च्या लगत पाठीमागची संख्या किती आहे? मागची संख्या 4.9 एकक 49. 50च्या पुढील लगतची संख्या 5.1 एकक 51. 39च्या लगतची मागची संख्या 38 आणि 39च्या लगतची पुढची संख्या आहे 40. समजलं सगळ्यांना? काही अवघड आहे का? याच पद्धतीनं तुम्ही पुढील उदाहरणं सोडवायची आहे. मागची म्हणजे डाव्या बाजूची संख्या व पुढची म्हणजे उजव्या बाजूची संख्या. जी 1 ने जास्त आहे, 1 ने कमी आहे अशी संख्या आपल्याला लिहायची आहे. समजलं सगळ्यांना? काही अवघड आहे का? नाही. काय शिकलो आपण आज? संख्येचे शेजारी, लगतची मागची व पुढची संख्या. ओके. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये पटापट छान छान कमेंट्स द्या आणि आपल्या इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये छान छान कमेंट्स द्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय. सी यू.